श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वामी कृपा या चॅनलमध्ये. तर अधिक मास महात्मा कथासाराच्या 11व्या अध्यायात आपले स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वेदधृती आणि व्यतिपात योगाचे अद्भुत महत्त्व. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितलेली राजा मानधता आणि त्याच्या प्रजेची ही पवित्र कथा आपल्याला दान, पुण्य आणि श्रद्धेचे सामर्थ्य सांगते. असे म्हणतात की वेदधृतीच्या पवित्र काळात राजा मानधताने गोरगरिबांना अन्न, वस्त्र आणि धनदान केले. त्यामुळे त्याचे राज्य सुखी आणि समृद्धी आणि आनंदाने भरभरून गेले. मग या योगाचे खरं महत्त्व काय आहे आणि या काळात कोणते पुण्य करावे? चला तर मग सुरू करूया आजची सुंदर कथा. 11वा अध्याय कथासार, वेदधृती आणि व्यतिपात योग. अधिक मासाचे महत्त्व जाणून घेत असताना लक्ष्मीने विष्णूंना एक प्रश्न विचारला. स्वामी, गोपाळ कृष्णाच्या पुरुषोत्तमाच्या वरदानानं पवित्र झालेला अधिक मास हा पुण्यकारक आहे हे तर खरं, पण त्यातही काही विशेष महत्त्वाचे दिवस आहेत का? काही खास पर्वकाळ आहे का? होय देवी, अधिक मासातले 5 पर्वकाळ आहे. विशेष पुण्यकारक आणि फलदायी आहेत. वेदधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी हे 5 विशेष पर्व आहेत. पूर्वी सूर्यकुळातील धर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, प्रजादक्ष अशा एका राजानं वेदधृती या पर्वकाळात पवित्र नद्यांचे स्नान केले. गोरगरिबांना अन्न, वस्त्र आणि धनदान केले. भगवंताचे नामस्मरण केले. आपल्या नगरीत धनधान्याची सुबत्ता राहावी, परचक्राचे भय असूनही दैवी किंवा नैसर्गिक कोप होऊ नये आणि सर्व प्रजाजन सुखी असावेत यासाठी अनेक पूजापाठ, यज्ञयाग इत्यादी केली. त्यामुळे तो मानधाता नावाचा राजा आणि त्याची प्रजा हे तर सुखी झाले, पण वैधृती पर्वकाळात केलेल्या व्रतवैकल्याने त्या राजाला इंद्राचे इंद्रपद प्राप्त झाले. प्राप्त झालेला राजा मानधता हा ऐश्वर्य भोगू लागला, तर पदच्युत झालेला इंद्र मात्र रानोमाळ भटकून लागला. देवेंद्र असाच रानावनातून भटकत असताना त्याची महर्षी नारदांशी भेट झाली. इंद्राने पुढे होऊन त्यांचे पाय धरले, त्यांना आपल्या मनातले शल्य सांगितले. तेव्हा देवेंद्राला समजावीत नारद मुनी म्हणाले, देवेंद्र, तुझे हे असं दुःखी होणं हे अगदी स्वाभाविक आहे. तुला तुझं गेलेलं पद जर परत हवं असेल तर तू एक कर. आता अधिक मास येईल तेव्हा वैधृती पर्वकाळी तू स्नानादी पुण्यकर्म कर. त्यामुळे तुला तुझं गेलेलं पद प्राप्त होईल. नारद मुनींचा तो सल्ला देवेंद्राला पटला. त्याने खरोखर अधिक मासात हे स्नान, अन्नदानादी कर्म केली. त्यामुळे पुढे खरोखर देवेंद्राला त्याचे गेलेले इंद्रपद परत प्राप्त झाले. भगवान विष्णू पुढे सांगू लागले, माझा भक्त प्रल्हाद याने पण वैधृती पर्वकाळात माझे अखंड नामस्मरण केले. त्यामुळेच दैत्यकुळात जन्माला येऊनही त्याचा जन्म सार्थकी लागला. त्याला राजपद मिळाले, माझी कृपा मिळाली. इतकेच नव्हे तर माझा प्रिय भक्त म्हणून घेण्याचे भाग्यही त्याला मिळाले. ह्या पर्वकाळात ब्राह्मणाला ज्या वस्तू दिल्याने पित्र संतुष्ट होतात, पुण्यपदरी पडले त्यात तिळाचे लाडू, फळे, खारका, सुपारा यांचा समावेश आहे. तसेच या पर्वकाळात ब्राह्मणाला तुपाचा दिवा, खीर, वस्त्र, पात्र इत्यादी गोष्टी या श्रद्धेने दान कराव्यात असेही शास्त्र धर्म सांगते. अधिक महिन्यात जे 5 पर्वकाळ आहेत त्यातील पहिला आणि मानाचा हा दिवस, त्याला आपण मोठा मानही आहे, कारण याच दिवशी शंकर आणि ब्रह्मदेव यांनी स्वतः अनेक पुण्यकर्मे करून पुण्यपदरी जोडलेले आहे. या महिन्यातला दुसरा प्रकार म्हणजे व्यतिपात योग. चंद्र सूर्याचा समान योग प्राप्त होणे म्हणजेच व्यतिपात योग. या मंगल शनी स्नान, दान इत्यादी पुण्यकर्म केली तर जास्त पुण्य पदरी पडते. या पर्वकाळी पहाटे लवकर उठून पवित्र गंगा स्नान करावे, देवपूजा करावी, भगवंताचे दर्शन घ्यावे, नामस्मरण आणि ध्यान करावे, गरीब भुकेल्या जीवांना अन्नदान द्यावे, वस्त्र द्यावे, धनधान्य, वस्त्रे यांचे दान करावे. मात्र असे दान करणाऱ्या व्यक्तीने मी दान देतोय असा गर्व किंवा अभिमान बाळगू नये. जर असे झाले तर मात्र पुण्यपदरी न पडता पदरी पाप पडते आणि दानाचे फळे निष्फळ होते. 11वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे अधिक मासातील वेदधृती आणि व्यतिपात योगाचे महत्त्व आपल्याला या कथेतून समजते. राजा मानधता यांनी श्रद्धेने अन्नदान, वस्त्रदान आणि धनदान केले. त्यामुळे त्यांच्या राज्यात सुख समृद्धी नांदू लागली. यातून आपल्यालाही एक मोठा संदेश मिळतो. मनापासून केलेले दान आणि भगवान विष्णूवरील श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही. जर तुम्हालाही जीवनात सुख, शांती आणि पुण्य प्राप्त करायचे असेल तर अधिक मासात आपल्या क्षमतेनुसार दान धर्म नक्की करा.
तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन अध्यायात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.